युद्ध झालंच का? कोणाच्या वेडेपणामुळे कारगिल युद्ध झालं ते पण समजून घेणं आवश्यक आहे. साधारणपणे 1985 साली पाकिस्तानी लष्कराने एक कुटील डाव रचला होता, जी भारत आणि पाकिस्तान मध्ये जी लाईन ऑफ कंट्रोल आहे, LOC आहे, त्याच्यामधून ज्या ज्या ठिकाणी लूज पॉकेट्स आहेत असं त्यांना वाटलं, तिथून त्यांनी काही सैनिकांना आत घुसवायचं ठरवलं. आत घुसवल्यानंतर तसंच थांबून राहायचं पहाटेपर्यंत, आणि पहाटे 3:30च्या सुमारास संपूर्ण LOC वर तिथे असणाऱ्या खेडेगावामध्ये तुफान बॉम्बिंग करायचं असा कुटील डाव रचला होता. त्याच्यामध्ये एक कॅप्टन दर्जाचा अधिकारी होता, त्याला 25 कमांडोज दिले. त्याला सांगितलं की तू या ठिकाणून आत प्रवेश कर, इथे लूज पॉकेट आहे, म्हणजे आत घुसायला थोडी संधी आहे. त्याप्रमाणे तो खुश झाला. कॅप्टन दर्जाचा अधिकारी 25 कमांडोज घेतले आणि त्यांनी लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. तिथे असणाऱ्या सतर्क सैनिकांनी तुफान गोळीबार केला. हा गोळीबार इतक्या मोठ्या प्रमाणावर होता की सगळ्यांना तिथून पळून जावं लागलं. ते पळत सुटले आतमध्ये, आपल्या देशाच्या हद्दीमध्ये गेले, थांबले. मागे वळून पाहिलं, तो सैनिक उभाच होता. मग त्यांनी त्याला सांगितलं, थांब जरा, परत येतो तेव्हा बघू. पण ते इतके लांब होते की तो काय म्हणला हे आपल्या सैनिकाला काय ऐकून नाही आलं. त्यांनी फक्त एवढंच समजलं की काहीतरी त्यांनी प्रत्युत्तर दिलंय, म्हणून हा म्हणला जा रे बघू. तो निघून गेला. या कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये असं आलं की माझ्यासारख्या कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्याला सामान्य सैनिकांनी पळवून लावलेला आहे. त्याने माझा अपमान केलाय आणि या अपमानाचा सूड मला घ्यायचा आहे. त्याच्या मनामध्ये ती सल होती. कालांतराने हा कॅप्टन दर्जाचा अधिकारी पाकिस्तानी लष्करामध्ये मेजर या पदापर्यंत पोहोचला आणि नंतर त्याला सांगण्यात आलं की सियाचीन ग्लेशियरवर कायदे आझम नावाचं पोस्ट आहे, ते जिंकायला तू जा, तुला काय काय पाहिजे ते आम्ही देऊ. हा वाटच बघत होता संधीची. त्याने सांगितलं मला इतके कमांड द्या, मला शस्त्रास्त्र पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, सगळं त्याला देऊन केलं. आणि त्याला सांगितलं की तू इथून आत जा. त्याही ठिकाणी त्यांनी लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. तुफान गोळीबार झाला आणि त्या सैनिकांनी त्यांना कोणालाही आत पण येऊन दिलं नाही. आता मात्र गोळीबार इतक्या मोठ्या प्रमाणावर होता की हा मेजर दर्जाचा अधिकारी घाबरून पळत सुटला. पाकिस्तानी हद्दीमध्ये गेला, मग थांबला. कारण त्याला माहिती होतं भारतीय लष्कर आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करतं. जर तो सैनिक त्याच्या देशाच्या हद्दीत असेल तर समोर दिसला तरी त्याला फायरिंग करत नाही, त्याला मारत नाही. त्यामुळे तो उभा राहिला आणि त्याने मागे वळून पाहिलं आणि पुन्हा त्यांनी ठरवलं की आता मात्र मला संधी मिळेल तेव्हा मी सोडणार नाही भारतीय सैनिकांना. माझ्या अपमानाचा बदला मला घ्यायचा आहे, सूड घ्यायचा आहे. हाच मेजर दर्जाचा अधिकारी काही वर्षांनी पाकिस्तानी लष्कराचा सर्वेसर्वा झाला, ज्याला आपण मेजर जनरल परवेज मुशर्रफ म्हणून ओळखतो. या मुशर्रफला दोनदा पळवून लावला होता आपल्या सैनिकांनी, पण ज्या वेळेला तो पाकिस्तानी लष्कराचा सर्वेसर्वा झाला त्यांनी ताबडतोब बैठक बोलवली CIDच्या लोकांची, गुप्तहेर खात्याची, आणि त्यांनी सांगितलं भारतावर हल्ला करायची योग्य वेळ कोणती ती सांगा. 2 दिवसात त्यांनी सांगितलं की आत्ताची वेळ ही योग्य आहे. त्याला त्यांनी 3 कारणं दिली. पहिलं कारण होतं आता भारतीय सैनिक अतिरेक्यांशी लढण्यामध्ये गरकाय, पारंपरिक युद्धाचा अनुभव त्यांना आता नाहीये, त्यामुळे ही वेळ योग्य आहे. हे पहिलं कारण दिलं. दुसरं कारण, ज्या विभागातून आपण हल्ला करायला जाणार आहे त्या ठिकाणी मुस्लिम धर्मीय लोक आहेत, ते आपल्याला मदत करतील हल्ला करायला. आणि तिसरं त्यांनी सांगितलं आता भारतामध्ये जे सरकार आहे ते सर्व पक्षीय एकत्र आलेलं सरकार आहे, एका पक्षाचं बहुमत असलेलं सरकार नाहीये. त्यामुळे जर आपण हल्ला केला तर ते पुन्हा एकदा एक कमिटी फॉर्म करतील आणि मग हल्ला करायचा का नाही करायचा याच्यावर चर्चा करतील. तोपर्यंत आपण आज मुसंडी मारली असेल, म्हणून आता हल्ला करण्याला योग्य वेळ आहे.
मित्रांनो, सूड बुद्धीने काम करायचं ठरवलं तर त्याला परमेश्वराची साथ मिळत नाही. परवेज मुशर्रफलाही हाच अनुभव आला. कसं ते आपल्याला पुढे कळेल. केवळ परवेज मुशर्रफच्या वेडेपणामुळे कारगिल युद्ध झालेलं आहे, अदरवाईज झालं नसतं. त्यावेळेचे पाकिस्तानचे पंतप्रधानांचा याला विरोध होता आणि कारगिल युद्ध झाल्यानंतर त्यांना कोर्ट मार्शल करा असं पण त्यांनी सांगितलं, कारण हरलं पण होतं पाकिस्तान, त्यामुळे कोर्ट मार्शल करा हे पण त्यांनी सांगितलं होतं. तर एका माणसाच्या वेडेपणामुळे कारगिल युद्ध घडलंय. आता आपण थोडस बघूया की त्या ठिकाणचं हवामान काय आहे. कारगिल हे एका छोट्या गावाचं नाव नाही, त्या विभागाचं नाव कारगिल आहे. तिथे असे डोंगराळ प्रदेश आहेत, मोठमोठे डोंगर आहेत आणि समुद्र सपाटीपासून साधारणपणे 15,000 पेक्षा जास्त फूट उंचीवर असलेलं ते ठिकाण आहे, ज्या ठिकाणी टेम्परेचर -12 पासून -55 पर्यंत असतं. पण -12 म्हणजे सुद्धा खूप आहे आपल्या दृष्टीने पाहिलं तर. नाशिकमध्ये 6 पर्यंत टेम्परेचर आलं, +6, तरी आपण बाहेर पडत नाही. पण इथे मायनस मध्ये टेम्परेचर आहे. अशा टेम्परेचरला आवश्यक असणारे कपडे आपल्या सैनिकांना घालावे लागले, बूट त्या पद्धतीचे घालावे लागले. हा सगळा गणवेश केल्यानंतर सहजपणे फिरायचं नव्हतं, तर हातात शस्त्रास्त्र घेऊन युद्ध करायचं होतं. आणि अजून एक सगळ्यात अवघड गोष्ट होती, आपला शत्रू आहे तो डोंगर माथ्यावर बसलेला होता आणि आपल्याला खालून वर जायचं. आपण खालून वर जात असताना वर कोण बसले, किती जण बसले, त्यांच्याकडे हत्यारं कोणती आहेत हे आपल्याला काही माहित नसतं. पण डोंगरावर असलेला सैनिक उघड्या डोळ्यांनी सहजपणे बघू शकतो खालनं किती लोक येत आहेत, त्यांच्याकडे कोणती शस्त्रास्त्र आहेत, हे सगळं त्यांना वरनं सहजपणे बघतायत. आपल्या सैनिकांनी ही अवघड कामगिरी ही पार केलेली आहे. त्या ठिकाणचं हवामान हे अत्यंत लहरी हवामान आहे. आता जरा असं ऊन आहे असं वाटेपर्यंत अचानक पाऊस पडायला सुरुवात होते आणि खूप पाऊस पडतोय म्हणून जरा थांबू असं म्हटलं तर परत पाऊस थांबतो आणि अचानक ऊन पडतं. हवामान अत्यंत लहरी आहे. तिथली भौगोलिक परिस्थिती पण विचित्र आहे. केव्हाही दरडी कोसळतात आणि रस्ते बंद होतात. बऱ्याच ठिकाणी उजव्या बाजूला उंच कडा आहे आणि डाव्या बाजूला खोल दरी आहे आणि मध्ये फक्त पाऊलवाट आहे. मित्रांनो, पाऊलवाट म्हणजे शब्दशः पाऊलवाट, पाऊल मावेल एवढीच वाट, म्हणून त्याला पाऊलवाट म्हणतात. अशी अत्यंत छोटी वाट आहे आणि त्याच्यामध्ये जर दरड कोसळली आणि रस्ताच बंद झाला तर पलीकडचे लोक तिकडेच असतात, तिकडचे लोक इकडे असतात, संपर्क पण करता येत नाही. आणि मग ज्या वेळेला त्या दरडी हटवल्या जातील त्यानंतर पुढे काहीतरी मोहीम चालू होते. भौगोलिक परिस्थिती पण आपल्या विरुद्ध होती, हवामान पण विरुद्ध होतं. त्या ठिकाणची परिस्थिती अशी आहे की 15 फेब्रुवारीच्या सुमारास बर्फ पडायला सुरुवात होते आणि 15 फेब्रुवारीला बर्फ पडायला सुरुवात झाली की फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून असं 5 महिने बर्फ पडत असतं. आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अलिखित करार असा झालेला आहे की डोंगर माथ्यावर बर्फ पडायला सुरुवात झाली की डोंगर माथ्यावरचे सैनिक थोडे खाली येणार, अजून बर्फ पडायला लागले की अजून खाली येणार, अजून बर्फ पडायला लागले की अजून खाली येणार आणि या ठिकाणी बेस कॅम्प करून थांबणार. मग ते 15 जून पर्यंत थांबायचे. 15 जूनच्या सुमारास बर्फ वितळायला सुरुवात झाली की एक सैनिकांची तुकडी पुढे जायची, त्या एरियाची छानबीन करायची आणि मग मागे संदेश पाठवायची की ऑल क्लिअर, तुम्ही पुढे येऊ शकता. मग मागचे सैनिक पुढे यायचे, ही तुकडी अजून पुढे जायची आणि ऑल क्लिअरचा संदेश द्यायची. अशा तऱ्हेने नंतर पुन्हा डोंगर माथ्यावर सगळे स्थिरावायचे. पाकिस्तानने आजपर्यंत कोणत्याही कराराचं पालन केलेलं नाही. 1999 साली पण असंच झालं. 15 फेब्रुवारीच्या सुमारास बर्फ पडायला सुरुवात झाली, त्यावेळेला भारतीय सैनिक मात्र खाली यायला लागले, पाकिस्तानी सैनिक खाली गेलेच नाहीत. त्यांनी कुठला डाव रचला होता की भारतीय सैनिक गेले की आपण सरळ पुढे जायचं. भारतीय हद्दीमध्ये अडवायला कोणीच नाहीये, सैनिकच नाहीये तिथे कोणी.
आणि त्या प्रदेशामध्ये गेलं की बंकर्स उभे करायचे, कारण 5 महिने आपल्याला मिळणार आहे, रस्ते तयार करायचे, बंकर्स उभे करायचे, आणि ज्या वेळेला बर्फ वितळायला लागेल भारताचे सैनिक वर यायला लागतील किंवा तिथेच त्यांना अडवायचं आणि वर येऊनच द्यायचं नाही असा डाव रचला होता. नुसतं एवढंच नाही तर त्यावेळेला भारतीय नागरिक आणि पाकिस्तानी नागरिक यांना वेगळ्याच एका गोष्टीमध्ये अडकवून टाकलं होतं. काय होती ती गोष्ट तर लाहोर ते अमृतसर बस सेवा सुरू करायचं ठरवलं. दोन्ही देशाचे पंतप्रधान एकमेकांना भेटले, ते शेक हँड करतायत आणि त्याच वेळेला वरती मात्र पाकिस्तानी सैनिकांनी आक्रमण केलेलं होतं कारगिल भागामध्ये. इतकं भारताला फसवलंय. पाठी खंजीर खुपसणं म्हणजे काय ते हेच आहे, अजून वेगळं काय असतं. अशा तऱ्हेने त्यांनी आक्रमण केलेलं आहे पुढे. पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं सूड घ्यायच्या बुद्धीने काही करायचं ठरवलं असेल तर परमेश्वराची साथ लाभत नाही. या वर्षी बर्फ वितळायला सुरुवात झाली ती एप्रिल अखेरीला. दरवेळेला बर्फ वितळायचं 15 जूनच्या सुमारास, पण अलीकडेच बर्फ वितळायला सुरुवात झाली. आणि बर्फ वितळायला सुरुवात झाल्यानंतर लगेच राजस्थान मध्ये राहणारे कॅप्टन सौरव कालिया, हे नाव खरं आहे लक्षात ठेवायला हरकत नाही, कॅप्टन सौरव कालियाला 25 कमांडोज दिले आणि त्यांना सांगितले की तुम्ही पुढे जा आणि त्या एरियाची छानबीन करा आणि मागे आम्हाला संदेश पाठवा काय परिस्थिती आहे त्याचा. ताबडतोब त्यांनी पुढे जाऊन बघायला सुरुवात केली. टेहळणी सुरू झाली. सातत्याने रेडिओ ऑफिसर बेस कॅम्प मधला कॅप्टन सौरव कालियाशी संपर्क करत होता, संपर्क साधत होता आणि ऑल ओके असा रिपोर्ट चालू होता. साधारणपणे 1.5 तास झाला आणि सौरव कालियांकडून संदेश येणं बंद झालं. काही कळायलाच मार्ग नाही काय झालंय ते. इकडे रेडिओ ऑफिसर अत्यंत चिंतेमध्ये पडला की मी संपर्क साधतोय पण तिकडनं प्रतिसाद काही येत नाहीये. त्यांनी 1 तास झाल्यानंतर कमांडर साहेबांना सांगितले की सर मी संपर्क साधतोय पण प्रतिसाद येत नाहीये. ते ताबडतोब आले, म्हणले बघू पुन्हा फोन कर. पुन्हा फोन केला, त्यांनी ऐकलं की प्रतिसाद काही नाहीये. ते म्हणले सतत तू संपर्कात राहा, काहीतरी नैसर्गिक अडचण आली असेल म्हणून ते फोन उचलू शकत नसतील, पण थांबू नकोस, संपर्क करत राहा. संध्याकाळपर्यंत ते केलं तरीही संपर्क झाला नाही. आता मात्र संपूर्ण बेस कॅम्प मध्ये सचिंत वातावरण झालेलं आहे, चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये सोलापूर जवळ राहणारे कॅप्टन देशमुख नावाचे अधिकारी होते. त्यांना 25 कमांडोज एका मोहिमेकरता दिले, त्या एरियाची छानबीन करण्याकरता, आणि 25 कमांडोज दिले कॅप्टन सौरव कालिया जर नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकले असतील तर त्यांना मदत करण्याकरता. असे 50 कमांडोज दिले आणि त्यांना सांगितले की कॅप्टन देशमुख उद्या सकाळी तुम्ही निघायचंय. आर्मीमध्ये सिनियर कोणी अधिकाऱ्यांनी ज्युनियरला काहीही सांगितलं तरी ज्युनियरनी फक्त एकच म्हणायचं असतं, ते म्हणजे यस सर. अर्थातच कॅप्टन देशमुख म्हणले यस सर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते निघालेले 50 कमांडोज घेऊन निघालेले. ते थोडे पुढे गेले, साधारणपणे अर्धा-पाऊण तास गेले आणि त्यांच्याबरोबर जो रेडिओ ऑफिसर होता त्याने विचारलं सर आपल्याला या मोहिमेकरता किती कालावधी लागेल. अरे कंटाळलास? नाही सर, कंटाळ्याचा प्रश्नच नाही, पण किती कालावधी लागेल हे जर कळलं तर एक्स्ट्रा बॅटरीज किती घ्यायच्या हे मला ठरवता येईल, म्हणून मला पाहिजे किती कालावधी लागेल ते मलाही सांगता येणार नाही. तू असं कर, तू परत मागे जा, बेस कॅम्प मधनं एक्स्ट्रा बॅटरीज घे आणि पुन्हा आम्हाला जॉईन हो. समोर जी झाडं दिसत आहेत त्या झाडाला आम्ही डावीकडे वळसा घालून पुढे जाणार आहे. आम्ही सावकाश जायला लागतो, तू मात्र फास्ट मागे जा आणि आम्हाला जॉईन हो. अर्थातच रेडिओ ऑफिसर म्हणला यस सर आणि तो निघाला. त्याच्याबरोबर अजून 4 कमांडोज दिले होते, कारण त्या भागामध्ये एकटा दुकटा सैनिक किंवा अधिकारी कधीही जात नाही आणि जायचं नाही असा प्रघात आहे. कारण नैसर्गिक आपत्ती आली तर कोणीतरी मदतीला पाहिजे, एखादी दरड कोसळली किंवा काही झालं तर, म्हणून 4 कमांडोज पण दिले आणि ते निघाले. साधारणपणे 10-15 मिनिटं झाली असेल नसतील, तुफान पाऊस कोसळायला. हा पाऊस बर्फाचा होता. अर्थातच बर्फ पडायला लागला आणि तुफान पडायला लागला. इतका मोठ्या प्रमाणावर पाऊस पडायला लागला की समोरचं काही दिसेना. 6 इंच अंतरावर जर
असा पाऊस पडतोय, तर पांढऱ्या रंगाची बर्फाची भिंत तयार झाली. नुसता बर्फ पडतोय, पुढचं काही दिसत नाहीये. सगळे खिळून पडले ज्या ठिकाणी उभे त्याच ठिकाणी. पुढेही जाता येईना, मागेही जाता येईना, सगळे थांबले एके ठिकाणी. साधारणपणे 1 तास होऊन गेला. बर्फाचा पाऊस पडणं काही थांबले ना. आणि मग कॅप्टन देशमुखांनी सांगितलं की आता कदमताल करा. या थंड हवामानामध्ये जर एका ठिकाणी नुसतं उभं राहिलं तर शरीरातलं लिक्विड पण गोठ्याला सुरुवात होते. काहीतरी हालचाल झाली पाहिजे. पण त्यांना कदमताल करायला सांगितलं. कदमताल चालू होता. थोड्या वेळाने पाऊस थांबला. पाऊस थांबल्यानंतर समोर पाहिलं तर झाडं दिसत नव्हती. सर्व झाडं पावसाखाली झाकली गेली, बर्फाखाली झाकली गेली आणि बर्फाचे डोंगर उभे राहिलेले. असे डोंगर उभे राहिलेले पाहिले, पण कॅप्टन देशमुख डगमगले नाही. ते म्हणले असंच जाऊया आपण, आपला बराच वेळ वाया गेलेला आहे, आता फास्ट पुढे जायला पाहिजे. मित्रांनो, या बर्फामध्ये फास्ट पुढे जायचं म्हणजे काय हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. किती अवघड होतं आपल्या सैनिकांना. बर्फाचा रस्त्यावर 1 फूट ते 1.5 फूट उंचीचा थर साठलेला आहे. फास्ट जायचं म्हणजे काय? उजवा पाय रोखून ठेवायचा, डावा पाय उचलायचा, तो पुढे टाकल्यानंतर सुमारे 1 फूट 1.5 फूट खाली खाली जातो बर्फातनं. खाली गेल्यानंतर चेक करायचं हार्ड सरफेस आहे का, म्हणजे रस्ता आहे का नाही ते चेक करायचं. ते चेक केल्यानंतर डावा रोखून ठेवायचा, उजवा उचलायचा, तो पुढे टाकायचा, तो पुन्हा 1 फूट 1.5 फूट खाली खाली जातो, पुन्हा चेक करायचा हार्ड सरफेस आहे का. मग उजवा रोखून ठेवायचा, डावा पुढे टाकायचा आणि मग तो खाली खाली जातोय का बघायचं. तर तो खाली गेला याचा अर्थ दरी आहे, इथे हार्ड सरफेस नाही आहे. आता याचा अर्थ दरी आहे, म्हणजे दरीत चाललाय, पुन्हा मागे ये, पुन्हा इकडून जा, चेक कर हार्ड सरफेस आहे का. कारण दरी आहे का नाही ते कळत नाही. बर्फ पडला की असा तो प्लेन सगळीकडे पुढेपर्यंत जातो आणि तिथे दरी आहे का रस्ता आहे ते कळत नाही. म्हणून ते चेक करायचं. असं करत करत फास्ट जायला सांगितलं. आपल्या सैनिकांनी इतकं धैर्य दाखवलेलं आहे त्यावेळेला. अशा या अवस्थेमध्ये हे पुढे चाललेले आहेत. आणि आत्ताच फास्ट झाला असं का सांगितलं, तर बर्फ आत्ताच पडलाय, तो सेट झाला तर त्याच्यावरनं चालताना पाय घसरण्याची शक्यता असते. जोर तो सेट नाही झालेला तोवर जाता तरी येतं. म्हणून त्यांनी सांगितलं की फास्ट जाऊया. असं ते फास्ट पुढे चालले. रेडिओ ऑफिसर आणि 4 कमांडो जे मागे गेलेले आहेत एक्स्ट्रा बॅटरी जाण्याला, तेही असेच चाललेले आहेत. इकडे कॅप्टन देशमुख आणि बाकीचे कमांडोज पुढे गेले. एका बर्फाच्या डोंगराच्या खाली बसले, नकाशा वाचन केलं छानपणे. दिशादर्शक ॲपरेटस सगळी बरोबर होतीच, त्याप्रमाणे दिशा नक्की केली. एका बर्फाच्या डोंगराला वळसा घालून ते सरळ पुढे निघाले. पण त्याला माहिती नाही की कुठे चालले. कारण बरोबर समोर पाकिस्तानी सैनिकांनी बंकर उभा केलेला होता. तो बर्फाने झाकला गेला, त्यामुळे कळत नव्हतं तिथे काय येते. आणि त्या बंकर मध्ये 2 अधिकारी बसले होते. एकाकडे मशीन गन होती आणि एकाकडे दुर्बीण होती. एक दुसऱ्याला विचारतोय क्या उडा देंगे क्या सालों को. दूसरा म्हणतो ठहरो और नजदीक आने दो, एम्युनिशन वेस्ट क्यों करना है. ते आरामात गप्पा मारतायत. पण आपल्या सैनिकांना आणि कॅप्टन देशमुखांना माहीतच नाही ते कुठे चालले किंवा समोर काही धोका वाढून ठेवलेला आहे त्यांना कल्पनाच नाही. कारण दिसत नव्हतं. ते वर होते आणि हे समोर चालले होते. आणि वर असून सुद्धा बंकरवर बर्फ पडलाय, त्यामुळे बंकर आहे हे पण कळत नव्हतं. सगळीकडे नुसता बर्फ दिसत होता. ते थोडे पुढे गेले ना गेले, त्या बंकरच्या मशीनगनच्या टप्प्यात येता क्षणीच तुफान गोळीबार झाला आणि सर्वच्या सर्व सैनिक त्या ठिकाणी धारातीर्थी पडले. आपल्या सैनिकांनी ज्या दिशेने गोळीबार झाला त्या दिशेने मशीन गन करत प्रत्युत्तर दिलेलं होतं, पण उशीर झालेला होता. तोपर्यंत गोळ्या लागलेल्या होत्या. त्या हवामानामध्ये त्वचेचं स्पर्श ज्ञान कमी झालेलं असतं. गोळी लागली तरी पटकन कळत नाही थंडीमुळे.
की गोळी मला लागली हे कळायला पण वेळ जातो, पण स्पर्शज्ञान थंडीमुळे कमी होतं आपल्याला अंदाज असेल. सर्वच्या सर्व त्या ठिकाणी धारातीर्थी पडलेले आहेत. रेडिओ ऑफिसर आणि 4 कमांडो जे मागे गेलेले आहेत तेही एक्स्ट्रा बॅटरीज घेऊन आले. एका बर्फाच्या डोंगरापाशी खाली बसले, त्यांनी पण नकाशा वाचन केलं. एका बर्फाला असा वळसा घालून ते सरळ पुढे चालले आणि लक्षात आलं पुढे काहीतरी धोका आहे. पण सिव्हिल सैनिक धारातीर्थी पडलेले पाहिले. पण नुसतं तेवढंच नाही त्यांनी पाहिलं, या रेडिओ ऑफिसरनी पाकिस्तानी सैनिकांनी केलेलं क्रौर्य कर्म पाहिलं होतं. काय केलं होतं त्यांनी? कॅप्टन देशमुखांचं शिर धडापासून कापून वेगळं केलं होतं, ते त्यांच्या छाताडावर ठेवलं होतं आणि जीभ हसडून काढली ती आणि ती डोक्यावर ठेवली. इतकं क्रौर्य पाकिस्तानी सैनिकांनी केलेलं पाहिल्यानंतर हा जो रेडिओ ऑफिसर होता ह्याचं पित्तच खवळलं. 4 पावलं पुढे गेला आणि तो जोरात ओरडला, अरे लगताय काय घरासारखे, खऱ्या आईचं दूध प्यायला असेल तर समोर या. काहीच प्रत्युत्तर आलं नाही. 4 पावलं तसाच तो पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर त्याने हळूच मागे पाहिलं तर मागे ते 4 कमांडोज होते. ते म्हणले, सर तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला कव्हर देतोय, तुम्ही पुढे जा. कव्हर देणं म्हणजे काय आर्मीतलं हे पण तुम्हाला समजावून सांगायचं. आपल्या नागरिकांना आर्मी काय काय करते याच्या बऱ्याचशा गोष्टी सैनिक सांगत नाही, पण आजच्या माझ्या कथनातून तुम्हाला कळणार आहे. तुम्ही याही सैनिकांना विचारता काय नाही, ते म्हणले जा म्हणून आम्ही गेलो आणि आलो. इतकं सोपं नाही. ह्यांना काही वाटत नाही, ते सहजपणे ते करतात. पण आपल्या लक्षात येतं की इतकं सहज नाही. त्यांना बोलायला काही वाटत नाही, ते सहज म्हणतात की आम्ही असं केलं म्हणून. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही कव्हर देतोय, तुम्ही पुढे जा. ते पुढे जायला लागला. कव्हर देणं म्हणजे काय, तर जो नेतृत्व करणार आहे तो आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करायचं त्यांनी, आणि जे बाकीचे 4 मागे उभे कव्हर देणार आहे त्यांनी डोंगरावर किंवा झाडावर कोणी सैनिक बसला नाही ना हातात गन घेऊन ते बघायचं आणि बसला असेल त्याला टिपायचं. हे काम कव्हर करणाऱ्यांनी करायचं आणि जो नेतृत्व करणार आहे त्याने फक्त समोर लक्ष केंद्रित करायचं. त्याप्रमाणे रेडिओ ऑफिसर फक्त समोर लक्ष केंद्रित करत पुढे चाललेला आहे. बाकीचे 4 जण त्याला कव्हर देत आहेत. बंकर मधल्या मशीन गनच्या टप्प्यात एका क्षणीच तुफान गोळीबार झाला. सर्वच्या सर्व त्या ठिकाणी धारातीर्थी पडले. पण मित्रांनो, रेडिओ ऑफिसरच्या उजव्या हाताने काम केलेलं होतं. ज्या वेळेला तिथून फायरिंग सुरू झालं बंकर मधनं, त्यावेळेला रेडिओ ऑफिसरने काय केलं, रेडिओ सेट ऑन केला आणि बेस कॅम्प मध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना ऐकू आला गोळीबारांचा आवाज. आणि मग कळलं कमांडंट साहेबांना की हा गोळीबाराचा आवाज आहे, हा एका टेररिस्टचा नाहीये, हा मशीन गन मधनं आलेला गोळीबार आहे. याचा अर्थ पाकिस्तानी सैनिकांनी आक्रमण केलेलं आहे. आता आपण गप्प बसायचं नाही. एकदम त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलवली आणि विचारलं, खल्लुबार एरिया जिंकायला कोण जाणार? खल्लुबार नाव खरंय लक्षात ठेवा. खल्लुबार एरिया जिंकायला कोण जाणार? सगळे अधिकारी बसलेत, शांत बसलेत, कोणी कोणाशी काही बोलत नाहीये. कारण मी जातो असं म्हणलं तर पुढचं वाक्य असतं, प्रिपेअर युअर प्लॅन, प्लॅन करून या. तर लोक अधिकारी प्लॅनिंग करत होते मनातल्या मनामध्ये की आता मी जातो म्हणलं तर मी प्लॅनिंग करायला पाहिजे. त्यामुळे ते प्लॅनिंग सुरू झालं. तेवढ्यात एका अधिकाऱ्याने हात वर केला. त्याने हात वर केला तो म्हटलं, सर मी आणि माझं युनिट जायला तयार आहे, परवानगी द्या. ताबडतोब कमांडर साहेब म्हटले, नाही तू जायचं नाहीस, नॉट अलाउड. दुसरा कोणतरी अधिकारी जाईल, त्याचे युनिट जाईल, तू नाही जायचं. तो म्हटला का नाही, मला काय नाही. त्याला एकदम असं वाटलं की नाही का म्हणताय, मला सांगा तुम्ही कारण सांगा मला. त्यांनी कारण नाही सांगितलं. पण ते लक्षात आलं, तो कर्नल होता 1/11 गुरखा रायफल्सचा कमांडर. 1/11 गुरखा रायफल्सचं युनिट हे सियाचीन ग्लेशियरवर पोस्टेड होतं. 2.5 वर्ष तिथलं टेन्युअर पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली आता पीस पोस्टिंगला झाली. ती आर्मीमध्ये 2.5 ते 3 वर्ष बॉर्डरवर, 2.5 ते 3 वर्ष पीस पोस्टिंग, असं अल्टून पालटून चालू असतं. तसं 1/11 गुरखा रायफल्सचं युनिट आहे ते सियाचीन ग्लेशियर वरनं त्यांची ट्रान्सफर झाली ती पुण्याला.
पीस पोस्टिंगला. मग ते सियाचीन ग्लेशियरवरनं खाली आले ते कारगिल, द्रास, नंतर श्रीनगर, जम्मू आणि जम्मू-तावी पुणे एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेसनी पुण्याला सगळं युनिट येणार होतं. त्यामुळे सगळे परतीच्या वाटेवर होते. त्यांना पुन्हा उलट फिरवायचं आणि युद्ध करा म्हणून सांगायचं हे कमांडंट साहेबांना थोडंसं अवघड वाटलं. म्हणून ते म्हणले की तू जाऊ नको, दुसरं कोणतरी जाईल. पण कर्नल साहेबांना वाटलं की नाही आम्हीच जायला पाहिजे. ते म्हणले आम्हीच जाणार का. त्यांनी सांगितलं की आमचं युनिट या हवामानाशी ॲक्लिमटाइज ऑलरेडी झालेलं आहे. कारण आम्ही सियाचीन ग्लेशियर होतो, म्हणजे कारगिलच्याही वरती होतो. त्यामुळे आम्ही ॲक्लिमटाइज आहोत, आम्हाला युद्ध करणं सोपं आहे. आता नवीन युनिट जाणार असेल तर त्यांना एक दिवस इथे थांबावं लागेल आणि मग जावं लागेल हवेशी ॲक्लिमटाइज होण्याकरता, जुळवून घेण्याकरता. आम्ही तर तयारच आहोत, त्यामुळे आम्हाला तुम्ही परवानगी द्या. नाही म्हणूच नका. त्यांनी आग्रह धरला. शेवटी कमांडर म्हणले ओके कम विथ युअर प्लॅन. यस सर असं म्हणून तो बाहेर पडला आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला 1/11 गुरखा रायफल्सच्या तंबूच्या बाहेर बिगुल वाजला आणि 600 जवान आणि अधिकारी तंबूमध्ये येऊन बसले. बिगुल अशा करता वाजला की सगळ्यांनी आतमध्ये या. सगळे आतमध्ये आले. कर्नल साहेब उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, पहिलं वाक्य होतं वी आर गोइंग टू पुना. आपण पुण्याला आता जाणार आहोत. टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळे खुश झाले. हा आपण पुण्याला जायचं. येस. पहिलं वाक्य होतं वी आर गोइंग टू पुना. पुढचं वाक्य होतं व्हाया कारगिल. शांत बसले. कोणी काही बोलायला तयार नाही, एकमेकांकडे बघायला पण तयार नाही. कारण व्हाया कारगिल म्हणजे काय सगळ्यांना माहिती होतं. वन वे ट्रॅफिक आहे, जायला आहे, येऊ का नाही सांगता येत नाही. सगळे शांत होते. कर्नल साहेबांनी ही शांतता ऐकली, वाचली आणि समजली. शांतता सुद्धा समजता येते. त्यांनी ती समजली आणि लगेच म्हणले मृत्यूची भीती कोणाला नाहीये. मृत्यूची भीती नागरिकाला आहे तशी सैनिकाला सुद्धा आहे. कारण सैनिक हा मुळात माणूसच आहे. त्यामुळे मृत्यूची भीती प्रत्येकाला असते. पण मृत्यूच्या भीतीमुळे पोटात गोळा आला आणि त्याच्यामुळे गर्भगळीतून खाली कोसळला तर तो कायर आहे. आणि मृत्यूच्या भीतीमुळे पोटात गोळा आला तर आपल्यामध्ये असलेल्या आंतरिक शक्तीने तो गोळा फोडून जो पुढे जातो तो भारतीय शूरवीर आहे. तुम्ही सर्वात शूरवीरात का कायरात ते तुमच्या वतीने मी कमांडर साहेबांना शब्द दिला आम्ही जायला तयार आहोत. पुढच्या क्षणाला संपूर्ण तंबूमध्ये जय महाकालीचा जयघोष झाला. जय महाकाली हे 1/11 गुरखा रायफल्सचे घोषवाक्य होते. याचा अर्थ असा होता सर आम्ही तयार आहे जायला. चला आम्ही काही कायर नाहीये, भारतीय शूरवीर आहोत. चला आपण जाऊया. लगेच ते म्हणले तयारी लागा. जे काही 5-6 जण सुट्टीवर गेले ते त्यांना टेलिग्राम पाठवले गेले जॉईन इमिजिएटली फॉर ऑपरेशन विजय. मी आपल्या पुढे जी कथा मांडतोय ती ऑपरेशन विजय ही आहे. कारगिल युद्ध हे 3-3.5 महिने चाललं. अनेक त्यात कथा आहेत पण सगळ्या मी सांगणार नाहीये. फक्त त्यातला ऑपरेशन विजय तुमच्या पुढे मी सादर करतो. तेव्हा टेलिग्राम गेले जे त्यांचे घरी काही अडचणी आहे, वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले, त्या सैनिकांना पुढे पाठवलंय की जा तुम्ही आता जायला हरकत नाही, त्यांना भेटून या. असे सैनिक गेलेले त्यांना टेलिग्राम पाठवले जॉईन इमिजिएटली फॉर ऑपरेशन विजय. आणि तयारी सुरू झाली. रात्री 1:15च्या सुमारास कर्नल साहेब कमांडंटच्या तंबूमध्ये गेले आणि त्यांना सांगितलं सर दिस इज माय प्लॅनिंग. आर्मीमध्ये प्लॅनिंगला खूप खूप महत्व आहे. पण मी असं म्हणतो की आर्मीमध्येच कशाला, आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्लॅनिंगला खूप खूप महत्व आहे. जी जी यशस्वी व्यक्तिमत्वांची चरित्र आपण वाचली असतील त्यांचं प्लॅनिंग सुंदर होतं आयुष्याचं, म्हणून ते यशस्वी झाले हे पण तुमच्या लक्षात येईल. पण आर्मीमध्ये जे प्लॅनिंग केलं जातं ते मायक्रो प्लॅनिंग केलं जातं. एखाद्या मोहिमेवर जायचं असेल तर किती सैनिक पाहिजे, किती अधिकारी पाहिजे, शस्त्रास्त्र कोणत्या कोणत्या प्रकारची पाहिजे, जीप गाडी पाहिजे का, टँकर पाहिजेत का, टँक्स पाहिजेत का, एअरफोर्सची मदत पाहिजे का, हे सगळं तुम्हाला त्यात नमूद करावं लागतं. एवढंच नाही
नंबर ऑफ बुलेट्स किती पाहिजे हे पण लिहावं लागतं. हे लिहिणं किती अवघड आहे. कसं प्रिडिक्ट करणार की किती बुलेट्स लागतील? बरं, तुम्ही काही संख्या लिहिली तर ते विचारू शकतात इतक्या कमी बुलेट्स का पाहिजे किंवा जास्त का पाहिजे असंही विचारू शकतात आणि त्याला तुमच्याकडे एक्सप्लेनेशन असायला पाहिजे. इकडे कर्नल साहेबांनी तयार केलं तर प्लॅनिंग सरांच्या हातात दिलं, कमांडंट साहेबांच्या, सर दिस इज माय प्लॅनिंग. त्यांनी घेतलं, दॅट्स गुड असं म्हणून त्यांनी ते वाचलं. पहिली वेळ वाचली छानपैकी, चिडले भयंकर. त्या कागदाचा असा गोळा केला, चोळामोळा करून त्या तोंडावर फेकला आणि म्हणले, यू फूल, गो अँड चेंज युअर प्लॅनिंग. कर्नल साहेब काही हलायला तयार नाही, ते तसे उभे राहिले. अरे तुला मी सांगितलं ना जा प्लॅनिंग बदलून, तुला काही कळतं का? तू काय लिहिलंयस पहिल्या वाक्यामध्ये? उद्या सकाळी सूर्याचा पहिला किरण धरतीवर पडेल त्या सुमुहूर्ताला 1/11 गुरखा रायफल्सचे 600 जवान आणि अधिकारी बाहेर पडणार आहेत ऑपरेशन विजयसाठी. अरे मूर्ख माणसा, दिवसा ढवळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात जर यातायात सुरू असलेली दिसली तर वर बसलेल्या सैनिकांना उघड्या डोळ्यांनी कळेल की हे आक्रमण करायला येत आहे. ते काय गप्प बसतील? ताबडतोब गोळीबार सुरू करतील. तेव्हा जाताना रात्रीने, हे दिवसा नाही सकाळी नाही जायचं. चेंज युअर प्लॅनिंग, गो. कर्नल साहेब हल्लेच नाही जायचे, एक इंच पण हल्ले. व्हॉट हॅपन? सर लेट मी एक्सप्लेन. नो नो डोंट एक्सप्लेन मी, चेंज युअर प्लॅनिंग अँड देन कम, गो. सर लेट मी एक्सप्लेन. त्यांचं आपलं पालुपत्ते चालूच होतं, लेट मी एक्सप्लेन. शेवटी म्हणले ओके ओके टेल मी असं म्हणून त्यांनी हाताची घडी घातली. जणू काही मी काय ऐकत नाहीये, पण तू सांग आता मागे लागलास म्हणून. अशा ह्याच्यात ते उभे राहिले. आम्ही इथून बाहेर पडल्यानंतर असे जाणार आहोत. मग उजव्या बाजूला वळणार, परत उजव्या बाजूला वळणार आणि कल्लूबाग एरियाचा जो खडा डोंगर आहे त्याच्यावर पाठीमागून हल्ला करणार. इथून कोणी मागणं येईल अशी सुतराम कल्पनाही येणार नाही पाकिस्तानी सैन्याला, कारण इतका तो भाग अवघड आहे. मग अशा वेळेला आम्ही शेवटचा पंच देणार आहे. त्यावेळेला आम्हाला रात्र हवी आहे म्हणून निघताना दिवस हवा. हो, एवढा सगळा विचार केलायस. ओके, युअर प्लॅन इज अप्रूव्ड असं म्हणून त्याला सांगितलं. पुढचं वाचलंच नाही कर्नल साहेबांनी. इतका सगळा विचार केला असेल तर जा तू, तुला परवानगी आहे असं म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर सूर्योदयाच्या वेळेला आसमंतामध्ये जय महाकालीच्या घोषणा दुमदुमल्या आणि हे सर्व सैनिक बाहेर पडले ऑपरेशन विजयसाठी. असे ते इथून बाहेर पडलेले आहेत. थोडे पुढे गेले, एक तास दीड तास झाला आणि अपेक्षेप्रमाणे वर्ण गोळीबार सुरू झाला. हा गोळीबार थोडा इतस्तता होता, विस्कळीत होता. पण ज्या वेळेला पुन्हा प्रखर गोळीबार सुरू झाला तेव्हा कर्नल साहेबांनी सांगितलं आता झिकझॅक पाळा, म्हणजे काही गोळ्या तरी तुम्ही वाचवू शकाल. आणि मग पुन्हा ते उजवीकडे वळले. गोळीबार चालूच होता आणि आता मात्र गोळीबाराचं प्रमाण वाढलं होतं. प्रखर गोळीबार सुरू झाला. कोणाच्या हाताला गोळी लागते, कोणाच्या पायाला, गुडघ्याला, खांद्याला असं गोळ्या लागतायत. सैनिक खाली बसतायत, जखमी होत आहेत आणि तरी सुद्धा कर्नल साहेब म्हणतात नाही आपल्याला पुढे जायचंय, चला तुम्ही, आपण जायचंय, थांबायचं नाही, गोळीबाराला घाबरायचं नाही. सैनिक पण तसेच पुढे जात आहेत. ज्या दिशेने गोळीबार होतोय त्या दिशेने आपली मशीन गन वळवून प्रत्युत्तर पण देत आहेत. पण तरी सुद्धा काही जण गोळ्या लागतायत, काही जण नाही लागत आहेत. असे ते पुढे चाललेले आहेत. मी पुण्याला या कर्नल साहेबांच्या घरी बसून त्यांच्या समोरासमोर बसून ही कहाणी त्यांच्याकडनं ऐकली आहे आणि ती तुमच्या पुढे सादर करतोय. सगळे बारकावे त्यांच्याकडनं मी टिपून घेतले. हे सुरू असताना अचानक कर्नल साहेब उभे राहिले आणि म्हणले सुहास एक गोष्ट तुला अभिमानाने सांगतो, ज्या माझ्या सैनिकांच्या पायाला गोळी लागली ती त्यातला एकही सैनिक मला असं म्हणला नाही की सर माझ्या पायाला गोळी लागली आहे, आता मी पुढे येऊ शकणार नाही, मला बेस कॅम्प वर मागे जायची परवानगी द्या. सैनिक म्हणले सर आम्ही पुढे येऊ शकणार नाही, पण आम्ही इथेच थांबतो आणि तुम्ही जिंकून जेव्हा परत या तेव्हा तुमच्या बरोबर आम्ही बेस कॅम्प करू. एकही सैनिक असं म्हणला नाही की आता आम्ही इतकं शौर्य आपल्या सैनिकांनी गाजवलेलं आहे. त्यावेळेला एका सैनिकाच्या डाव्या हाताला रॉकेट लॉन्चरचा बस्ट लागला खांद्याला, डाव्या खांद्याला, आणि त्याचा डावा हात निखळून असा हवेत उडून पडला मागे
अत्यंत चिडला तो आणि उजव्या हाताने ज्या दिशेने रॉकेट लॉन्चरचा बस त्याला त्याकडे मशीन गन फिरवली आपली आणि फायरिंग सुरू केलंय. त्यावेळेला त्याच्या शेजारी असलेला सैनिक त्याला विचारतोय, दादा वाजले किती? कारण त्यांनी घड्याळ डाव्या हातावर बांधलो. पण या बहादूर सैनिकाने दिलेलं उत्तर अप्रतिम आहे. त्यांनी सांगितलंय, अरे किती वाजले हे खल्लुबार एरिया जिंकल्यावरच बघायचं, तोपर्यंत मला घड्याळाची गरजच नाही, मला बघण्याची आवश्यकता पण नाही, घड्याळ नसलं तरी चालेल. इतकं धैर्य पण आपले सैनिक दाखवत आहेत. त्यावेळेला पाकिस्तानी सैनिकांनी वापरलेली जी मशीन गन्स होत्या, ज्या गोळ्या होत्या, या अत्याधुनिक होत्या. म्हणजे काय होतं, तर गोळी पोटात लागली तर मागणं ती बाहेर पडली असं नाही व्हायचं. पोटात गोळी लागली तर 3 राऊंड शरीरात फिरायची, तेवढा मांसल भाग बाहेर काढायची आणि मग पाठीमागनं बाहेर पडायची. असं मेकॅनिझम असलेल्या गोळ्या आणि मशीन गन वापरल्या त्या पाकिस्तानी सैनिकांनी. कर्नल साहेबांच्या समोर एक सैनिक होता, त्याच्या पोटात गोळी लागली. आता मी सांगितलं त्याप्रमाणे 3 राऊंड ती फिरली, पोटाची आतडी खाली लोंबकाळतायत. पण हा बहादूर सैनिक धैर्य आणि शौर्य असं दाखवतोय की डाव्या हाताने आतडी जी लोंबकाळताय ती गोळा करून पोटात सारतोय आणि उजव्या हाताने ज्या दिशेने त्याला गोळी लागलेली आहे त्या दिशेने आपली मशीन गन करून फायरिंग करतोय, बुलेट फायरिंग. आणि ते करत असताना तिथेच कोसळलाय. अनेक सैनिक असे धारातीर्थी पडलेले आहेत त्यावेळेला, पण कोणीही माघार घेतली नाही, कोणी थांबलं नाहीये. थोडं पुढे गेल्यानंतर कर्नल साहेबांनी सांगितलं, आता थांबा. आणि मग त्यांनी सांगितलं, आता हा टॅक्टिकल पॉज आहे. हा टिपिकल आर्मीतला शब्द आहे. टॅक्टिकल पॉज म्हणजे काय, जो नेतृत्व करणारा अधिकारी आहे तो पुढे जाऊन आता कोणत्या स्टेप्स घ्यायच्या हे ठरवायचं आहे. यासाठी जो वेळ मिळालाय, घ्यावा लागतो, तो वेळ म्हणजे टॅक्टिकल पॉज. या टॅक्टिकल पॉज मध्ये आता तुम्हाला तहान लागली असेल तर पाणी प्या, खायला बरोबर पॅक फूड दिले असेल ते खायला हरकत नाही, भूक लागली असेल तर एवढीच संधी आहे. कारण पुन्हा सुरू झालं की पुन्हा जायचंय, मग तुम्हाला थांबायला वेळ नाहीये, खायला पाणी प्यायला वेळ नाहीये, अशी अवस्था करायला होती. कर्नल साहेब पुढे गेले आणि त्यांनी असं वाटून पाहिलं आणि त्यांचा चेहरा आनंदाने खुलून गेला. त्यांना दिसलं खाली भारताचा एक्सप्रेस हायवे नंबर 1 होता, जो श्रीनगर पासून सुरू होतो, तो असा गोल फिरून सियाचीन ग्लेशियर पर्यंत जातो. तिथे खिंडीसारखा असा आकार तयार झालेला होता. हा एक्सप्रेस हायवे नंबर 1 असल्यामुळे तिथून जाणं सोपं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं, आता 50-50 जणांच्या तुकड्या करा. त्यावेळी लक्षात आलं, आता सैनिक शिल्लक राहिले फक्त 252. सकाळी निघताना 600 सैनिक होते, आता या टप्प्यावर फक्त 252 सैनिक शिल्लक आहेत. तरीही डगमगले नाही. त्याने सांगितलं, चला जेवढे आहेत तेवढे 50-50 जणांनी तुकड्या करा आणि पहिल्या तुकडीने खाली उडी मारा आणि पळत पळत पुढे जायला लागा. ऑर्डर मिळता क्षणीच पहिल्या तुकडीने उडी मारली. खाली उडी मारल्यानंतर 100 पावलं रस्त्यावर पडल्याचा आवाज झाला आणि ते पळतायत तो आवाज, बुटांचा आवाज रस्त्यावर येत असतो, तो यायला लागला. फक्त 1.5 मिनिट आवाज आला, नंतर तुफान गोळीबार झाला आणि 50च्या 50 सैनिक धारातीर्थी पडलेले आहेत. ते पाहता क्षणीच कर्नल साहेबांनी सांगितलं, 2 नंबरच्या तुकडीने उडी मारा. त्यांनी पण उडी मारली. त्यांचं पण हेच झालं. ताबडतोब कर्नल साहेब मागे आले आणि म्हणले, 3 नंबरच्या तुकडीने उडी मारू नका, थांबा. मग स्वतः पुढे गेले आणि जो एक्सप्रेस हायवे आहे त्याच्या कडेला पावसाचं पाणी जाण्याकरता गटारं केलेली असतात, त्या गटारात ते उतरले आणि तिथनं कडेकडेनी गेले आणि पुढे जाऊन त्यांनी दुर्बिणीतनं पाहिलं की गोळीबार कुठनं होतोय. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, या बाजूला एक बंकर उभा आहे आणि या बाजूला एक बंकर उभा आहे. हा रस्ता असा वळून जातोय, त्यामुळे खिंडीसारखा आकार तयार झालेला आहे तिथे. आणि तिथे बरोबर 2 बंकर अशा तऱ्हेने उभे केले की रस्त्यावरून येणारे सैनिक असू देत, गाडी असू देत किंवा टँक असू देत, त्यांना उडवता येईल त्या बंकर मध्ये असलेल्या दारुगोळ्यांनी. मग त्याच्या लक्षात आलं, हे 2 बंकर उद्ध्वस्त झाल्याशिवाय काही करता येणार नाही. ते पुन्हा उलटे मागे फिरले आणि पुन्हा आले आणि त्यांनी फक्त हाक मारली, कॅप्टन. त्यांच्या युनिट मध्ये नुकताच जॉईन झालेला 22 वर्षाचा कॅप्टन होता. तो कॅप्टन दर्जाचा अधिकारी तातडीने पुढे आला. त्यांनी
कडक सॅल्यूट मारला आणि म्हणला यस सर. तुला मी अजून काही सांगितलंच नाही, तू यस सर कशाला म्हणलास? सर काही सांगा पण लवकर सांगा, मला कामाला वेळ जास्त पाहिजे, काय करू सांगा. ओके, यू हॅव टू फिनिश दोज गन्स बिफोर फर्स्ट लाईट. उद्या सूर्योदय होण्याच्या आधी 2 बंकर उद्ध्वस्त करून टाक. यस सर. निघाला परत. 4 पावलं चालला, थांबला, पुन्हा मागे वळाला आणि आला. सर काय रे, काय झालं? एकच मिनिट सर. या मोहिमेतून समजा मी जिवंत परत येऊ शकलो म्हणेपर्यंत कर्नल साहेबांनी उडी मारली, त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणले शुभ बोल रे नाऱ्या. सर बी पॉझिटिव्ह हे मला माहिती आहे, पण मी सैनिक पण आहे. सैनिकांनी सर्व दृष्टीने विचार करायला पाहिजे. जर या मोहिमेतून मी जिवंत परत येऊ शकलो नाही तर आपण आता कोणत्या परिस्थितीमध्ये लढतोय हे तुम्ही भारतीय नागरिकांना आणि कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांना सगळं सांगाल का? तुझ्या शौर्याचे पोवाडे घ्यायचे? माझं नाव सुद्धा घेतलं नाही तरी चालेल, पण आज माझ्या वर्गातले विद्यार्थी आता या क्षणी कुठेतरी लग्नाच्या वरातीमध्ये डान्स करत असतील, कोणी टीव्ही समोर बसून एन्जॉयमेंट करत असतील, कोणी एखादी बर्थडे पार्टी एन्जॉय करत असतील, किंवा कोणी घरी शांत झोपले असतील. आणि या सगळ्यांनी हे सगळं करायला माझी हरकत काही नाहीये, पण त्यांच्याच वर्गातला एक विद्यार्थी भारत देशासाठी कोणत्या परिस्थितीमध्ये लढतोय हेही त्यांना कळलं पाहिजे. यासाठी हे सांगा. बरोबर, तू जा जिंकून ये, मग आपण 2 जण जाऊ आणि आपण 2 भारतभर सांगू सगळं. लगेच त्यांनी सॅल्यूट ठोकला आणि तो निघून गेला. तो निघून गेला, त्यांनी त्याला हाक मारली, त्याची बॉडी लँग्वेज पाहिली आणि त्यांनी त्याला परत बोलत इकडे ये. काय झालं सर? लढताना बुद्धीने लढ, भावनेने नको. मी एकदम उभा राहिलो आणि सरांना म्हणलं सर मला हे कळलं नाही, तुम्ही त्याला काय सांगितलं. तेव्हा एकदम कर्नल साहेब म्हणले सुहास तू महाराष्ट्रातला आहेस, तू शिवाजी महाराजांचा अभ्यास केला असणार. शिवाजी महाराजांच्या सैन्यातले 7 मावळे काही हजार खानाच्या फौजेवर तुटून पडले ते, आणि ते गावी आले तेव्हा महाराजांना सुद्धा अश्रू आवरले नसतील. आपल्याला ते गाणं माहिती असेल, वेडात वीर दौडले साप. ते का खानाच्या फौजेवर तुटून पडले? काही हजारांची फौज होती, पण शिवाजी महाराजांना शब्द दिलाय म्हणून ते तुटून पडले. ते भावनेच्या भरात लढणार की जाऊ नका, मला तू पाहिजेस, बुद्धीने लढ आणि परत लढ. येस सर असं म्हणला आणि तो निघून गेला. त्याच्यावर 25 कमांडोज दिले. आता 2 बंकर उद्ध्वस्त करायचे. मित्रांनो, बंकर कसा उद्ध्वस्त करतात हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? हा, मग मी तुम्हाला सांगतो. हा बंकर आहे असं आपण गृहीत धरलं, तो बंकर जिंकायला येणारे जे सैनिक आहेत त्यांच्या 2 तुकड्या करतात. एक तुकडी डावीकडनं येते, एक तुकडी उजवीकडनं पुढे येते. डावीकडनं येणारी तुकडी पुढे येते थोडीशी आणि फायरिंग करायला लागते. मग बंकर मधल्या मशीन गनचं तोंड डावीकडे असतं आणि ती त्याच्यावर फायरिंग करत असते. त्यावेळेला उजवीकडनं येणारी तुकडी सहज पुढे येऊ शकते कारण त्यांच्यावर फायरिंग होत नाहीये. पण थोड्या वेळाने उजवीकडनं येणारी तुकडी फायरिंग करायला लागते. मग बंकर मधल्या मशीन गनचं तोंड उजवीकडे होतं, ती इकडे फायरिंग करायला लागते. त्यावेळेला डावीकडनं येणारी तुकडी सहज पुढे येऊ शकते, पण तरी सुद्धा ती थोडं पुढे आली की ती पुन्हा फायरिंग करायला लागते. मी एकदम उभा राहिलो. कर्नल साहेबांना विचारलं सर असं का करतात? एकदा इकडनं फायरिंग, एकदा इकडनं फायरिंग. त्याने दिलेलं उत्तर खूप छान आहे. ते असं म्हणले की असं केलं म्हणजे बंकर मध्ये मशीन गन घेतलेल्या ऑफिसरला कळत नाही नक्की कुठे फायरिंग करायचं, डावीकडे करायचं का उजवीकडे करायचं. तो कन्फ्यूज होतो आणि कन्फ्यूज माणूस झाला की चुका करतो. जो आपल्या शत्रूला कन्फ्यूज करून चुका करायला भाग पाडतो तोच युद्ध जिंकू शकतो. या ठिकाणी त्याला चुका करायला भाग पाडायचं, त्याला कळून द्यायचं नाही की इकडनं फायरिंग करायचं का इकडनं, नक्की कुठनं होत आहे. हे मात्र पाकिस्तानी सैनिकांना आधीच माहिती होतं की असं केलं जातं. तुम्हाला कदाचित माझ्याकडनं कळलं असेल, मला कर्नल साहेबांकडनं कळलं. पाकिस्तानी सैनिकांना आधीच माहिती होतं. म्हणून या कारगिलच्या युद्धामध्ये एका बंकर मध्ये 2 अधिकारी बसवले होते. एकाकडे दुर्बीण दिली की एकाकडे मशीन गन दिली होती.
मशीन गन घेतलेला अधिकारी इकडे फायरिंग करत असताना दुर्बीण घेतलेला अधिकारी उजवीकडे बघत असे किती सैनिक आहेत, त्यांच्याकडे कोणती शस्त्रास्त्र आहेत, ते कुठे लपतायत. आणि जेव्हा इकडनं फायरिंग होईल तेव्हा तो सांगत असे इकडे फायरिंग कर, तिकडे फायरिंग कर, इथे लपले. म्हणून यावेळेला 2 अधिकारी बसवले होते. हे पहिल्यांदा घडलं. आणि मित्रांनो, आपला कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा पहिल्यांदा घडेल अशी कृती केली. ती 2 तुकड्या केल्या त्या आणि स्वतः मधनं क्रॉलिंग करत करत पुढे आला. असं आजपर्यंत कुठल्याच बंकर उद्ध्वस्त करायच्या वेळेला झालं नव्हतं युद्धामध्ये. ते यावेळेला पहिल्यांदा झालं. तो म्हटला मी स्वतः मधनं क्रॉलिंग करत पुढे जातो. क्रॉलिंग करत पुढे जाणं किती अवघड असतं हे एनसीसी मध्ये असणाऱ्यांना माहिती असेल. ज्यांनी एनसीसी मध्ये भाग घेतला असेल त्यांना माहिती असेल. पण तो स्वतः क्रॉलिंग करत पुढे आला आणि मधलं जे अंतर असतं ते सगळ्यात कमी असतं, त्यामुळे तो लवकर पोहोचू शकणार असं लांबनं इकडनं डावीकडनं किंवा उजवीकडनं येण्यापेक्षा. आणि मग तो त्या बंकरच्या पायथ्याशी आल्यानंतर उभा राहिला. पायथ्याशी आल्यानंतर उभा राहिला तरी दिसत नाही वरच्या माणसाला, कारण त्याला लांबचं दिसतं पण बरोबर खाली कोण आहे ते त्याला दिसत नाही. हा कॅप्टन दर्जा अधिकारी उभा राहिला. हॅवर्सॅक मधनं बॉम्ब काढला. त्यांनी पाहिलं की आपल्याला साधारणपणे 3-1 फूट उडी मारावी लागेल म्हणजे बॉम्ब आतमध्ये जाईल. 3 फूट उडी मारली. उडी मारता मारता तोंडाने क्लिप काढली, बॉम्ब आतमध्ये टाकला, बंकर उद्ध्वस्त केला. याचप्रमाणे दुसरा बंकर पण उद्ध्वस्त केला आणि लगेच मागे सूचना न देता बघा अधिकाऱ्यांना किती प्रसंगावर राखावं लागतं. पुढे अजून काही धोका नाही ना हे पाहायला सुरुवात केली. कारण मागे जर कळवलं की 2 बंकर उद्ध्वस्त केले, तुम्ही या, आणि मागे जर काही धोका असेल तर म्हणून त्याने दुर्बीण घेतली आणि पाहायला सुरुवात केली आणि एकदम थांबला. त्याला दिसलं या बाजूला अजून 2 बंकर आहे आणि या बाजूला अजून 2 बंकर. 4 बंकर उद्ध्वस्त केल्याशिवाय जाता येणार नाही. चला तेही बंकर उद्ध्वस्त करायला पाहिजे. 4 पैकी 3 बंकर उद्ध्वस्त केले. आता एक शेवटचा बंकर राहिला आहे, तो उद्ध्वस्त करायला जायचा आहे. सैनिक शिल्लक राहिले फक्त 2 सैनिक डाव्या बाजूने येणार, 1 सैनिक उजव्या बाजूने येणार आणि हा कॅप्टन दर्जाचा अधिकारी मधनं क्रॉलिंग करत करत गेला. हे जसं आधी होतं तसंच याही वेळेला त्यांनी ठेवलं. पण दुर्दैवाने यावेळेला असं झालं, डावीकडनं उजवीकडे बघत असताना दुर्बीण घेतलेल्या अधिकाऱ्याला मध्ये काहीतरी हालचाल जाणवली आणि तो म्हटला मध्ये फायरिंग कर, मध्ये कोणतरी आहे. तो मशीन गन घेतलेला अधिकारी म्हटलं मधनं कोणी घेत नाही रे कधी, ते नाही मी फायरिंग करणार, अॅम्युनिशन वाया जाईल, मी नाही घालवणार. तो म्हणला नाही मी हालचाल पाहिली, बघ तू कर फायरिंग. तो म्हणला पुन्हा एकदा बघ. त्याने पुन्हा एकदा मध्ये पाहिलं, त्याला हालचालच दिसली नाही. त्यावेळेला हा कॅप्टन दर्जा अधिकारी काय करत होता माहिती नाही, पण त्याला हालचाल दिसली नाही. तो म्हणला आता हालचाल काही नाही, तेच मी तुला सांगतोय, मी नाही मध्ये फायरिंग करणार. पण दुर्बीण घेतलेल्या अधिकाऱ्याला खात्री होती की मी आधी पाहिलंय काहीतरी. तो म्हणला नाही तू फायरिंग कर. हा म्हणला मी नाही करणार. शेवटी दुर्बीण घेतलेला अधिकारी म्हणला तू फायरिंग करतोयस का मी करू. तो म्हणला मशीन गन मला दिली, तुला दुर्बीण दिली, तू दुर्बिणीचं काम कर, मी मशीन गन तुला देणार नाही. मग म्हटलं तू रॅन्डम फायरिंग कर. या वादावादीमध्ये त्यांनी रॅन्डम फायरिंग केलं. या रॅन्डम फायरिंग मध्ये कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्याच्या उजव्या पायाच्या मांडीतून एक गोळी आरपार पडली. प्रचंड वेदना होत आहेत. सांगितलं त्याप्रमाणे मांडीत गोळी गेल्यानंतर 3 राऊंड फिरली, तेवढा मांसल भाग बाहेर काढला. आता उजवा पाय जमिनीला स्पर्श जरी केला तरी प्रचंड वेदना होत होत्या. काय करावं ते काही कळत नव्हतं. त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. मला हे जे दिलंय टास्क ते माझ्यातनं पूर्ण व्हायलाच पाहिजे काही झालं तरी, असा अट्टहास त्याचा होता. भारत माता की जय आणि जय महाकाली अशा घोषणा त्यांनी मनातले मनात दिल्या. कारण त्यांनी 2 हातावर शरीर तोडून पाहिलं तर 6 फूट अंतर गेलं तर बंकरच्या पायथ्याशी येणार होता. याचा अर्थ बंकरचे ते वरच ते सैनिक बसले, त्यांना माझा आवाज गेला तर फक्त एका गोळीचं काम होईल. म्हणून आवाज नाही गेला पाहिजे. त्यांनी फक्त मनातल्या मनामध्ये भारत माता की जय आणि जय महाकाली असं म्हणला आणि तो पुढे आला. कसा तरी पुढे आला. पुढे आल्यानंतर उभा राहिला.
खुश झाला आणि म्हणला आता मला हे सोपं झालं काम. पटकन त्याने हवरसॅक मधनं बॉम्ब काढला आणि लक्षात आलं उडी मारायला 2 पायांचा आधार नाहीये. डाव्या पायाच्या साह्याने उंच उडी मारावी लागणार आहे. उजवा पाय जमिनीला स्पर्श पण करू देत नाहीये. आणि त्यावेळेला मित्रांनो रक्तस्राव व्हायला लागला. तेव्हा रक्त जर बाहेर आलं आणि हवेच्या संपर्कात आलं तर रक्ताची गुठळी व्हायची आणि ती तिथेच वेदच्या तोंडाशी थांबायची आणि प्रचंड वेदना व्हायची. त्या रक्ताच्या गुठळीमुळे अजूनही वेदना व्हायला लागल्या. अशा अवस्थेमध्ये असताना त्याने ठरवलं काही झालं तरी डाव्या पायाच्या उडी मारायची आणि बॉम्ब आतमध्ये टाकायचा. पुन्हा एकदा भारत माता की जय आणि जय महाकाली असं म्हणला. उंच उडी मारली, बॉम्ब आतमध्ये टाकला. पण त्याने उडी मारली तेव्हा त्याचा चेहरा बरोबर मशीन गन घेतलेल्या अधिकाऱ्याच्या समोर आला आणि त्याच्या मनात आलं अरे हा कोण आला भूतासारखा. एकदम त्याला ते भूत आहे असं वाटलं. पण तो पण सैनिकच होता. त्याने सावरलं स्वतःला आणि मशीन गनची एक पेरच्या पेर त्याच्या अंगावर रिकामी केली. ती मशीन गन इतकी अत्याधुनिक होती की एका मिनिटाला त्या मशीन गन मधून 1000 गोळ्या सुटण्याची क्षमता होती. त्या कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्याच्या शरीराचं काय झालं असेल आपण कल्पनाही करू शकत नाही. पण मला खात्री आहे या कॅप्टननी बॉम्ब आतमध्ये पडला, तो फुटला आणि दोन्ही पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या ठिकऱ्या हवेत उडाल्या हे पाहिल्यानंतरच प्राण सोडला असणार. ज्याप्रमाणे त्याच्याकरता टाळ्या पुन्हा एकदा वाजवूया आपण. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज गडावर पोहोचले आणि 5 तोफांचे आवाज ऐकल्यानंतर बाजीप्रभू देशपांड्यांची तलवार थांबली. तोपर्यंत ती फिरत होती. शीर उडाला तरी सुद्धा ती फिरत होती. दानपट्टा फिरत होता. पण 5 तोफांचे आवाज ऐकले आणि मग ते थांबलंय. तसंच झालं असणार. या दोन्ही पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या ठिकऱ्या उडलेल्या पाहिल्यानंतरच त्यांनी प्राण सोडला असणार. एक सैनिक शिल्लक राहिला. तो तातडीने खाली उतरला. त्यांनी पुन्हा एकदा जाण्यापूर्वी दुर्बिणीतनं पाहिलं तर मागे काही धोका नाही ना. धोका नाही असं कळल्यानंतर तो घाईघाईने आला, कर्नल साहेबांकडे आला आणि म्हणला साहब हम वहां गए थे, 2 बंकर नहीं थे, 6 बंकर थे, 6 के 6 बंकर हमने जीत लिए, चलो अब हम जा सकते हैं असं म्हणून तो निघाला. कर्नल साहेबांनी हात मारली. ये कहने के लिए मेरा बेटा क्यों नहीं आया. सैन्यातला प्रत्येक अधिकारी आपल्या ज्युनियरला बेटा म्हणून संबोधत असतो. ये कहने के लिए मेरा बेटा क्यों नहीं आया. हे वाक्य ऐकता क्षणीच आतापर्यंत डोळ्यामध्ये गोठलेले अश्रू त्या सैनिकाच्या गालावर आले आणि मग कर्णसाहेबांना कळलं काय झालं असेल. एवढं त्यांचं वाक्य झालं आणि पटकन मी उभा राहिलो. त्याला म्हटलं सर या क्षणी तुमची मनस्थिती कशी होती मला सांगा. फील्डवर असताना जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा तेही उभे राहिले आणि म्हणले सुहास पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचाच किस्सा सांगतो तुला. गड आला पण सिंह गेला अशी जी महाराजांची अवस्था झाली ती माझी अवस्था तीच झाली होती. बंकर सगळे जिंकले पण सिंहासारखा माझा अधिकारी आहे तो मी गमावलेला होता. तरुण अधिकारी 22 वर्षाचा तरुण काय शौर्य आणि धैर्य गाजवू शकतो हे आपल्या समोर आता मी सांगितलं. पण ते सांगत असताना कर्नल साहेब शांत झाले, खाली बसले आणि म्हणजे सुहास एक सांगू का, आम्हाला सैनिकांना तुम्ही कोणत्याही अवघड मोहिमेवर पाठवा आम्ही सहज जाऊ, पण हे भावनिक गडबड असते ती आम्हाला काही जमत नाही. म्हटलं म्हणजे काय. अरे त्या कॅप्टनच्या आईने जर मला विचारलं की माझा मुलगा कसा गेला तर मी कोणत्या तोंडाने सांगू. मीच त्याला सांगितलं तू पुढे जा, ते बंकर उद्ध्वस्त कर आणि मग तिच्या मनात असं येण्याची शक्यता आहे की तुमच्यामुळे माझा मुलगा गेला. आणि त्याला मी उत्तर काय देणार. मी पटकन त्याला म्हटलं सर मग तुम्ही काय सांगितलं. त्या माऊलीने जर प्रश्न विचारला की माझा मुलगा कसा गेला तर तिला काय उत्तर द्यायचं हे मी 4-5 उत्तर पाठ करून ठेवली.
तिने तो प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यायचं, हा प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यायचं, असं मी पाठ करून ठेवलं होतं. आणि ज्या वेळेला ह्या शूर कॅप्टनची डेड बॉडी त्याच्या गावी नेली होती, एका कॉलेजच्या ग्राउंडवर मोठं स्टेज उभं केलं होतं. संपूर्ण जनता भरलेली होती ग्राउंडवर. सगळे भारतीय नागरिक आलेले होते. भारत माता की जयचा घोष चाललेला होता. मी तिथे स्टेजवर उभा होतो आणि त्याची आई तिकडनं येताना मी पाहिली. ती स्टेजच्या पायऱ्या चढून वर येत असताना तिने काय प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यायचं हे मी मनातल्या मनात आठवत होतो. सर्व काय झालं ऐक म्हणले. ती जवळ आली, मी शवपेटिका उघडली आणि आपल्या 22 वर्षाच्या तरुण मुलाचं शव भारतीय तिरंग्यात लपटलेलं त्या माऊलीने पाहिलं आणि ती झटकन म्हणली, सर मला अजून एक मुलगा असता तर त्यालाही मी भारतीय लष्करात पाठवलं. ह्या टाळ्या त्या शूर माऊली करतायत. ती असं नाही म्हणली की माझा मुलगा का गेला, कसा गेला, काय झालं. अशा शूर माता भारतामध्ये आहेत आणि हे शूर कॅप्टन सारखे वीर आहेत. म्हणून भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचं धैर्य कोणी करत नाही. हा जो कॅप्टन आहे त्याचं नाव तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. त्याचं नाव आहे कॅप्टन मनोज पांडे. केवळ 22 वर्षाचा तरुण आहे. त्यांनी गाजवलेलं हे शौर्य आहे. सरांना पुन्हा एकदा म्हटलं की सर तरी सुद्धा त्यावेळेला तुमच्या मनात काय विचार आला तो सांगा ना. त्याने एकच वाक्य सांगितलं, आपल्या सगळ्यांना ते फार महत्वाचं आहे, उपयोगी ठरणार आहे. त्याने सांगितलं, सुहास जिंदगी में मकसद साफ होना जरूरी है. आपलं ध्येय काय ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि ते पक्क असलं पाहिजे. एकदा ते पक्क झालं तर ध्येय गाठण्यासाठी असंख्य अडचणी आल्या तरी मागे बघायचं नाही, त्या ओलांडून पुढे जायचं असतं. हा कॅप्टन सारखा एक सिंहासारखा माझा अधिकारी मी गमावला होता पण थांबलो नाही, क्योंकि मेरा मकसद था खल्लूबर एरिया जिंकना. मग आम्ही सगळेजण पुढे निघालोय, पुन्हा वळलो आणि आता आम्ही मागे आलेलो आहे. मागणं फक्त आता वर चढायचं आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही थांबा, मी पुढे जातो. टॅक्टिकल पॉज आहे. आणि मग कर्नल साहेब पुढे गेले. त्याने असं दुर्बिणीतनं ते बघतायत त्या खल्लूबार एरियाच्या डोंगराच्या माथ्यावर काय काय आहे, काय दिसतंय का म्हणून दुर्बिणीतनं बघतायत. असं त्यांनी मान वर केली आणि धाडकन खाली कोसळले. त्यांना कळलंच नाही काय झालं ते. आणि मग त्यांच्या शेजारी वीर बहादूर सिंग नावाचा एक सैनिक उभा होता. त्याने विचारलं, साहब क्या हुआ? उनके पास स्नॅपर गन भी है. त्यावेळची अत्याधुनिक गन आहे स्नॅपर गन, की ज्याच्यामुळे 1 किलोमीटर ते 1.25 किलोमीटर अंतरावर जर एखादा सैनिक उभा असेल तर त्याच्या शर्टाचं कितवं बटन टार्गेट करायचं इतकी अॅक्युरसी त्या स्नॅपर गन मध्ये असते. ती त्यांच्याकडे आहे. आणि त्याने माझ्या 2 भुवयाच्या मधला वेध घेण्याकरता गोळी सोडली ती. पण मी मान वर केली, दुर्बिणीला गोळी लागली आणि त्या हादस्याने दुर्बीण उडून गेली आणि मी खाली पडलो. पटकन ते उठले, आतमध्ये गेले आणि कपाटातून दुर्बीण आणून दाखवली मला. सुहास, ही ती दुर्बीण आहे याच्यामुळे मी वाचलो. अचानकपणे त्या दुर्बिणीला मी सॅल्यूट केलं आणि म्हटलं, सर तुम्ही नुसतं नाही वाचला, भारताला तुम्ही मिळाला. हे भारतासाठी मोठं भाग्य आहे. हे या दुर्बिणीमुळे मिळालेलं आहे. आणि मग ते म्हणले की आता माझ्या लक्षात आलं की त्यांच्याकडे स्नॅपर गन असेल तर असं उघड्यावर उभं राहून चालणार नाही. म्हणून एका झाडाच्या आड मी लपलो खाली पूर्णपणे आणि तिथनं बघत होतो की आता कसं जायचं, काय करायचं ठरवत होतो. तेवढ्यात माझा उजवा बूट बाहेर आला. पुन्हा स्नॅपर गन ऑन झाली आणि एक गोळी माझ्या बुटातनं आरपार निघून गेली, माझ्या पायाच्या अंगठ्याला चाटून गेली. परत मी आत घेतला पाय. आणि मग हे जो शेजारी वीर बहादूर सिंग उभा होता त्याला पाहवलं नाही की आपले साहेब असे जखडून पडले. तो म्हणला, सर मैं यहाँ खड़े होकर कुछ हरकतें करता हूँ, तब तक आप सेफ पोजीशन ले लो. ताड़कन कर्नल साहब ओरडले, नहीं जब तक मैं नहीं कहता आप कुछ नहीं करेंगे, आप वैसे ही खड़े रहो, कुछ नहीं करना है.
पण त्यांना राहवलं नाही. त्यांनी फायरिंग केलं स्नॅपर गनवाल्यांच्याकडे आणि फक्त 2 आवाज आले, टक टक. आणि पुढच्या क्षणी वीर बहादूर सिंगला कळलं होतं की मला गोळी लागली. थंडीमुळे स्पर्शज्ञान कमी झालेलं असतं, गोळी लागलेलं पण कळत नाही. गोळी लागली कळल्यावर तो खाली कोसळला आणि म्हणला, साहब साहब मुझे गोली लगी है साहब, मुझे पानी दे दो, बस पाणी चाहिए. प्रत्येक सैनिकाला असं वाटतं की आपले साहेब नेहमी आपलं ऐकणारच. कर्नल साहेब म्हणले, बेटा मुंह खोलो. पण उठून जाऊन पाणी देणं शक्य नव्हतं, कारण तो वर बसला स्नॅपर गनवाला. तरी सुद्धा ते म्हणले की बेटा मुंह खोलो. त्यांनी आ केला. याने शेजारून बर्फाचा गोळा तयार केला, त्याच्याकडे तो टाकला, पण त्याची मान हल्ली, गालाला बर्फाचा गोळा लागला, तो खाली पडला. पुढच्या क्षणाला परत तो म्हणला, पाणी चाहिए, बस पाणी दे दो. कर्नल साहेब म्हणले, सुहास, माझ्या आयुष्यातला सगळ्यात अवघड क्षण तो होता. एक बाजूला सैनिक मला पाणी मागतोय शेवटच्या घटका मोजताना, आणि ते पण मी त्याला देऊ शकत नाहीये, कारण वरती बसलेला आहे स्नॅपर गनवाला, मला उभं पण राहता येत नाहीये. पण काही वेळेला मी त्याला म्हटलं, बेटा मुंह खोलो. परत त्यांनी आ केला. मी हात बाहेर काढला जॅकेटातनं, बर्फाचा गोळा तयार केला आणि त्याच्याकडे टाकणार तेवढ्यात त्यांनी मान टाकलेली होती. तो गेल्यानंतर मला राहवलंच नाही. ताडकन मी उठलो आणि पळत 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 सेफ पोझिशनला गेलो आणि तिथे थांबलो. त्यावेळेस स्नॅपर गन मला काय करत होता माहित नाही, पण मी पोहोचलो सेफ पोझिशनला. आणि तिथे गेल्यानंतर सैनिकांना सांगितलं, चला आता इकडे या, खाली ठेवा मशीन गन. सगळे म्हणले, आणि करा काय? मशीन गन ठेवले आणि वर जायचं कसं? ते म्हणले, अरे मशीन गन खाली ठेवा म्हणजे तुम्हाला वर चढणं सोपं होईल, म्हणून सांगतोय मशीन गन खाली ठेवा. अहो पण करा काय, लढा कसं? साहेब म्हणले, अरे तुम्ही गुरखा सैनिका, तुमच्या कमरेला कुकरी बांधली आहे, विसरलात का काय? ती कुकरी काढा. आणि कुकरी काढा म्हणल्यानंतर गुरखा सैनिक खुश झाला आणि कुकरी काढता काढता तो जय महाकाली ओरडणार. एवढ्या कर्नल साहेब म्हणले, हे वरती बसले, तुम्ही एवढ्या मोठ्याने ओरडलं तर ऐकू जाईल, ते वरनं गोळ्या मारतील लगेच, ओरडू नका. मग ते फक्त असं म्हणले आणि मग वर चढायला सुरुवात केली. कर्नल साहेब म्हणले, पुढे 10 जण जा, मध्ये स्वतः कर्नल साहेब मागे उरलेले आणि असे वर पुढे चाललेले. पुढे वर चढत असताना त्यांच्या प्लॅनिंग प्रमाणे रात्र झालेली आहे, पण अगदी खूप रात्र पण नाही झाली, उत्तर रात्र पण नाही, थोडस दिसतंय. पण ते चढत असताना त्यांच्या उजव्या बाजूने काहीतरी घरंगळत खाली गेलं. त्यांनी पाहिलं, त्यांना कळलं नाही हे काय गेलं, काय कळत नाहीये. असं म्हणून इकडे बघेपर्यंत पुन्हा इकडनं काहीतरी गेलं, असं बघेपर्यंत पुन्हा 2 पायाच्या मधनं काहीतरी गेलं. त्यांना कळलंच नाही. त्यांना वाटलं बहुतेक पाकिस्तानी सैनिक वरनं दगड टाकतायत. पण त्यांनी पुन्हा आवाज नीट ऐकला, हा दगडाचा आवाज नाहीये, मग काय आहे? त्यांना राहवलं नाही, म्हणून त्यांनी कडेकपारीला पाय लावला, तिला झाडाची एक फांदी पकडली आणि असं वर मान करून पाहिलं, चेहरा आनंदाने भरून गेला. काय करत होते? आपले 4-4.5 फूट उंचीचे भुटका गुरखा सैनिक ऊपर छलांग लगा के 6-6.5 फूट उंचीच्या पाकिस्तानी सैनिकांची मुंडकी उडवत होते आणि ती वरनं खाली येत होती. साहेब खुश झाले, मला पण हेच करायचं होते. आणि ते घाईघाईने वर जायला लागले. तेवढा रेडिओ सेट खणाडला आणि टायगर 115 टायगर 115 असा आवाज यायला लागला. तर त्यांनी उचलला फोन, कट ठेवून दिला. परत पुन्हा वर जायला लागले, पुन्हा फोन, टायगर 115 टायगर 115. टायगर हे त्यांचं निकनेम होतं आणि 115 कोड नंबर होता. टायगर 115. पुन्हा त्यांनी उचलला फोन, आउट ठेवून दिला. परत सारखं तो फोन करायचा, हे आउट म्हणायचे, ठेवून द्यायचे. असं म्हणून ते वर पोहोचले. वर पोहोचून ते बघतायत तर पाकिस्तानी सैनिक, मृत्यूची भीती कशी असते बघा. हे पाकिस्तानी सैनिक हातातली मशीन गन टाकली आणि पळत सुटले. आता पळत सुटल्यावर आपले सैनिक सोडतात का काय? मागणं जाऊन कुकरीनी मुंडकी उडवत आहेत. असं हे चित्र चालू होतं. कर्नल साहेब पण त्यात सामील झाले. आणि नंतर जेव्हा सगळे उभे आडवे झाले
तेव्हा कर्नल साहेबांनी सांगितलं एकदा नीट चेक करा सगळे खरंच मेलेत का, नाही तर एखादा मध्येच उभा राहील आणि मशीन गन चालू करेल. मग काय आपल्या सैनिकांना अजूनही ऑर्डरच मिळाली, असं लाथेने उडवायचे. जिवंत आहे का आहे असं वाटलं तर कुकरी, पुन्हा पुढे असं करत करत त्यांनी काम सुरू केलं. तिकडे कर्नल साहेबांनी फोन उचलला आणि म्हणले, हा पास युअर मेसेज. सर मैं कैप्टन शर्मा बोल रहा हूँ, सामने वाली पहाड़ी से मैं देख रहा हूँ आप क्या अच्छी तरह से युद्ध खेल रहे हैं, बहुत अच्छा लग रहा है, मुझे ऐसा लगता है कि मैं भी वहां आकर आपके साथ रहूं. ए पागल, मेसेज पास कर, कब बात करना है समजता है क्या, फोनवर केव्हा काय बोलायचं हे कळत नाही आपल्याला सुद्धा. मग ते त्याने सांगितलं की तू सांग मेसेज काय ते. 50 पाकिस्तानी सैनिक सामने वाले से ऊपर आ रहे हैं, उषा बाजूने वर येत आहेत. किती वेळ लागेल वर यायला, तुला दिसतंय नाही. हा 2-2.5 मिनिटं तरी लागतील आता वर यायला. इतका कमी वेळ लागेल. अरे गाढवा, मग अधिकारी सांगितलंस. सर मी तुम्हाला सारखा फोन करतोय, तुम्ही म्हणायचं आउट आउट, मी सांगणार कधी तुम्हाला. बरोबर, आता किती वेळ लागेल, आता 1 मिनिट लागेल, कारण हे अर्धा मिनिट गेलं. ओके, तुझ्या शेजारी तोपची आहे, हो आहे ना, मग तोपचीला फोन दे. त्याला फोन दिला. तोपची म्हणजे तोफखान्याचा प्रमुख, समोरच्या डोंगरावर बोफोर्स तोफा तैनात केलेल्या होत्या. त्याचा जो प्रमुख होता त्याला तोपची असं म्हणतात. तर त्याला तरी सांगितलं तोपचीला फोन दे. तोपचीला फोन दिला. तुला दिसतंय हे सगळं चालेल, हो दिसतंय. ते सैनिक वर येता क्षणीच आमच्यावरच हल्ला कर बॉम्बचा. सर रिपीट युअर ऑर्डर्स. जिथे भारतीय सैनिक आहेत तिथे आम्ही कसं काय बॉम्बिंग करणार. हे डोंट वेस्ट माय टाइम, फॉलो माय ऑर्डर्स. फोन ठेवून दिला आणि जोरात ओरडले, लपा, बॉम्बिंग होणार आहे. जे सैनिक वर होते ते घाईघाईने कडे कपाऱ्यात पुढे बंकर मध्ये असे जाऊन लपले. कर्नल साहेब पण एका बंकर मध्ये जाऊन लपले आणि तेवढ्यात बॉम्बिंग झालं, तुफान बॉम्बिंग झालं. जेव्हा बॉम्बिंग थांबलं तेव्हा हे बाहेर आले आणि पाहिलं जे जिवंत सैनिक होते त्याचं काम कोणी केलं असेल, कुकरीनी. जे पाकिस्तानी सैनिक जिवंत होते त्याचं काम कुकरीनी तमाम केलं आणि बाकीच्यांना ते चेक करत होते. अशा वेळेला पुन्हा फोन वाजला. कर्नल साहेबांनी फोन उचलला, पास युअर ऑर्डर्स. सर आता तुमच्या डाव्या बाजूनी 50 सैनिक, उजव्या बाजूनी 50 सैनिक आणि मधून 50 सैनिक येत आहेत. असे 150 सैनिक एकत्र होत आहेत आणि ते वर यायला लागले. किती वेळ लागेल वर यायला, साधारण 14 ते 15 मिनिटं लागतील. ओके, वेट फॉर माय ऑर्डर्स. फोन ठेवून दिला. आणि काय झालं कोणाला माहिती, कर्नल साहेबांना राहवलं नाही. ते पुढे गेले आणि त्यांनी पूर्ण कोण कोण येतं ते बघायला सुरुवात केली. आता ते वर आहेत ना त्यामुळे त्यांना दिसतंय. त्यांचं वाकून पाहायला सुरुवात केली. त्यांना ऐकायला आलं पाकिस्तानी सैनिक भारताला आणि भारतीय सैनिकांना अत्यंत घाणेरड्या आणि गलिच्छ शिव्या देत आहेत. हे ऐकल्यावर त्यांचं पित्तच खवळलं. त्यांनी पण वर्ण शिव्या द्यायला सुरुवात केली. खालनं पाकिस्तानी सैनिक शिव्या देतात, हे वर्ण पाकिस्तानी सैन्याला शिव्या देतात. असा शिव्यांचा सिलसिला 3-4 मिनिटं चालला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे मी एकटाच शिव्या देतोय, बाकीचे सैनिक कुठे आहेत. त्याने असं मागे वळून पाहिलं. या टप्प्यावर फक्त 8 सैनिक शिल्लक राहिलेले आहेत. निघताना 600 होते आणि आता फक्त शेवटच्या टप्प्यावर 8 सैनिक शिल्लक आहेत. पण ते 8च्या 8 असे लाईन मध्ये उभे होते. ते म्हणले, हे चल पुढे या, शिव्या द्या खाली वाकून, तुम्हाला काय कळतं की नाही, काय मागे काय उभे राहिलाय. तर सगळे एकमेकांकडे बघायला लागले, शिव्या द्या म्हणजे काय. मग मी त्यांना म्हणलं की असं काय, एवढा काय प्रॉब्लेम होता. ते म्हणले, सुहास खरं सांगू का, गुरखाली भाषा अत्यंत मृदू भाषा आहे आणि हे लोक फार कमी बोलतात. गुरखा लोक फार कमी बोलतात. आपण जास्तीत जास्त त्यांच्याकडे काय ऐकलं असेल, सलाम शाह एवढं ऐकलंय, बाकी काही जास्त गप्पा वगैरे मारत नाही. तर ते कमी बोलतात आणि मृदू बोलतात. शिव्या द्यायच्या म्हणजे त्यांना फार मोठी क्रिएटिव्हिटी आणावी लागते, ते शोधावं लागतं शब्द आणि मग ते शिव्या देतात. पण त्यातला एक जण जरा बऱ्यापैकी होता असं मला वाटलं. पण तरी सुद्धा मी सगळ्यांना सांगितलं की खाली वाकून शिव्या द्या, दीज आर माय ऑर्डर्स. आता ऑर्डर म्हणल्यावर काय म्हणायला पाहिजे, येस सर. मग त्यातला एक जण पुढे आला, साहब मैं आता हूं, गालियां देने के लिए.
हा आ जाओ. मग त्याला त्याने बोलवलं. त्यांनी कशा शिवाय दिला आहे का बरं का. तो असा पुढे आला आणि खाली वाकला. ओ पाकिस्तानी बोलते ऊपर हम तुम्हें मारेंगे. या शिव्या आहेत का. पण त्याने असे तो म्हणला मी शिव्या देतो असं म्हणून तो हे वाक्य म्हणला. कर्नल साहेब म्हणले मूर्खा शिव्या देतोयस का बायकोशी गुलुगुलू बोलतोयस. शिव्या कशा द्यायला पाहिजे तुला माहितीये का. आणि मग ते माझ्याकडे वळून म्हणले की सुहास पंजाबी भाषा में गालियां देने में जो मजा है ना वो किसी भी अन्य भारतीय भाषा में म्हणेपर्यंत मी त्यांना थांबवलं. थांबा. अजून एक भारतीय भाषा आहे कोणती मराठी. त्याच्यामध्ये शिव्या पण चांगल्या आहेत आणि द्यायला मजा पण येते. जे देतात त्याला माहिती. पण तरी त्यांचा चेहरा काही बदलला नाही. म्हणून मी म्हणलं की सर एक मिनिट मॅम ना बोलवा. कारण त्यांची मिसेस ही पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकलेली. तिला मराठी चांगलं येत होतं. म्हणून मी त्यांना बोललो मॅम इकडे या. मी काय म्हणलं ते बरोबर आहे का. हो बरोबर आहे म्हणले. मराठीमध्ये शिव्या पण चांगल्या आहेत आणि द्यायला पण मजा येते. पण एकदम माझ्या लक्षात आलं. मी त्यांना म्हणलं सर तुम्ही तर गुरखाली आहात आणि तुम्ही आता म्हणलं की गुरखाली भाषेमध्ये शिव्या नाहीयेत. मग तुम्ही कशा शिव्या दिल्या. हाँ वो ऐसा है मैं इंडियन मिलिट्री एकेडमी में था ना तो मेरा रूम पार्टनर पंजाबी था. म्हणजे तुम्हाला कळलं असेल त्यांना कशा येतात शिव्या द्यायला. ते पंजाबी शिव्या देत होते आणि त्यांना ते चांगल्या येत होत्या. मग शेवटी त्यांनी बोलवलं सैनिकांना. म्हणले आता खाली वाकून मी सांगतो तसं म्हणा. तुम्हाला शिवाय येत नाहीत ना मी उच्चारण करतो तसं तुम्ही म्हणा. मग ते खाली वाकून चालू केलं. असं एक 3-4 मिनिटं झालं. परत काय झालं माहिती नाही. अचानक फोन खणाणला. उत्साहाने कर्नल साहेब गेले. त्यांनी फोन उचलला. हाँ क्या हुआ सर. क्या हुआ पता नाही. जे 50 सैनिक उजवीकडनं वर येत होते जे 50 सैनिक डावीकडनं वर येत होते ते आता सुळे पुढे आले आणि 150 सैनिक पुन्हा तुमच्यावर हल्ला करण्याकरता येत आहेत. दॅट्स इट असं म्हणले कर्नल साहेब. मित्रांनो आपल्या अधिकाऱ्यांना किती सुंदर ट्रेनिंग दिलं जातं हा त्याचा नमुना आहे. इतक्या अवघड मानसिक स्थितीमध्ये सुद्धा वातावरण लाईट करायचं आणि गरमी काव्याचा डाव टाकायचा. काय गरमी काव्याचा डाव होता. त्यांनी पुढे येऊन शिव्या दिल्यामुळे पाकिस्तानी सैनिकांना कळलं की आता हे सैनिक फक्त मध्येच आहेत कडेला नाही आहेत. म्हणून ते कडेने कशाला जायचं म्हणून ते पुढे आले. आणि मग डावीकडचे पुढे आले उजवीकडचे पुढे आले आणि पुढे 150 सैनिक आता वर येत आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं तोपचीला फोन दे. आता तोपचीला फोन दिला. नाउ यू नो माय ऑर्डर्स. यस सर. ते वर येता क्षणी बॉम्बिंग करायचं. का असं होतं तर यांच्याकडे मशीन गनच नाहीये. त्यांनी खाली ठेवले. आपल्या सैनिकांकडे मशीन गन नाहीये. ते अवलंबून आहे समोरनं येणाऱ्या बोफोर्स तोफाच्या बॉम्बिंगवर. आणि सगळे एकत्र आले 150 तर कमी बॉम्ब मध्ये त्यांना मारता येईल. कारण हे युद्ध चाललंय भारतीय भूमीत. म्हणजे बॉम्ब पडले तर भारतीय भूमीचं नुकसान होणार आहे आणि जास्त बॉम्ब लागतील जर ते विखुरलेले आले तर. जर एकत्र आले तर कमी बॉम्ब मध्ये त्यांना मारता येईल. हा गरमी काव्याचा डाव होता. आणि मग ते सगळे वर यायला लागले. त्यांनी विचारलं किती वेळ लागेल. अजून 2-2.5 मिनिटं लागतील. बर म्हणले. सगळ्यांना सांगितलं लपा. सगळे जाऊन लपले. आणि नंतर कर्नल साहेब म्हणताय की ती जी 2 मिनिटं आहेत वाट बघण्याची मला सगळ्यात मोठी वाटली आयुष्यात. कधी 2 मिनिटं संपतात असं मला झालं होतं. तो बॉम्बचा आवाज येईल तोपेतनं सुटल्यावर सुम असा आवाज येतो. त्याची मी आतुरतेने वाट बघत होतो. बॉम्बिंग झालं. सगळेच्या सगळे आडवे झाले. अर्धवट जे कोणी होते त्यांचं काम कोणी केलं असेल कुकरीनी केलं. आणि हे सगळं चालू होतं. फोन खणांना अत्यंत दमले. 3 रात्र आणि 4 दिवस ही मोहीम चालू आहे. या वेळात कोणालाही जेवायला वेळ नाही झोपायला वेळ नाही. पाणी प्यायला थोडासा वेळ मिळाला असेल नसेल तेवढाच. या दमलेल्या अवस्थेमध्ये कर्नल साहेब हळूच फोन जवळ गेले. त्यांनी फोन उचलला आणि विचारलं काय झालं.
सर आता कोणीही येत नाहीये आणि तुम्ही जिंकलेले आहात. जोरात ओरडले भारत माता की. लगेच आपली हवासाहेब ठेवलेली होती, बंकर मध्ये हवासाहेब ठेवलेली होती, त्यातनं भारताचा तिरंगा काढला. तो असा वरती हातामध्ये धरला. 8 सैनिक आहेत, त्यांना सांगितलं तुम्ही माझ्या मागे या. खल्लुवार एरियाच्या डोंगरावर 3 राऊंड मारल्या. प्रत्येक राऊंडच्या वेळेला ते ओरडत होते भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय असं म्हणून तिसऱ्या वेळेला त्यांनी तो तिरंगा रोवला आणि अशा तऱ्हेने खल्लुवार एरिया आपण जिंकलेला आहे. कर्नल साहेबांनी मला एक संदेश दिला आहे. ते म्हणले भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना ज्या ज्या वेळेला तू ह्या कथेचं कथन करशील तेव्हा भारतीय लष्करातर्फे एक संदेश त्यांना सांग. खूप खूप महत्वाचं आहे. ते असं म्हणले वी हॅव लॉस्ट अवर टुडे फॉर युअर बेटर टुमॉरो. भारतीय नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक सैनिक आपला स्वतःचा वर्तमान काळ देत असतो. हा संदेश कॅप्टन मनोज पांडेंनी पण दिलेला आहे. प्रत्येकाला आर्मीचा गणवेश घालून देशसेवा बजावता येईलच असं नाही. ते जर जमलं तर अधिक चांगलं. पण समजा आर्मीत प्रवेश नाही मिळाला तरी सुद्धा देशसेवा करता येते. आणि देशसेवा करण्याला वयाचं पण बंधन नाही. आज मी 75 वर्षाचा माणूस तुमच्या पुढे उभा राहून हे कथन करतोय. का करतोय तर देशभक्ती लोकांमध्ये जागृत करण्याकरता. तुम्हाला मला विनंती करायची आहे की इथून जाताना एक शपथ मनातल्या मनात घेऊन तुम्ही गेलात. कोणती शपथ आहे? यापुढे मी जे जे काही करेन ते भारत मातेच्या उद्धारासाठी करेन एवढीच शपथ घ्यायची. नेशन फर्स्ट हे लक्षात घ्यायचं आणि त्याप्रमाणे सगळं काही करायचं. तुम्ही कोणतेही शिक्षण घ्या मुलांना, मेडिकल घ्या, इंजिनिअरिंग घ्या, साधं कॉमर्स घ्या, आर्ट्स घ्या, कुठलंही घ्या, कोणताही व्यवसाय करा, प्रोफेशनल व्हा. पण एक लक्षात ठेवा, प्रामाणिकपणे काम करायचं आणि 100% काम करायचं. एवढ्या 2 गोष्टी भारतीय नागरिकांनी ठरवल्या तर भारत पुन्हा विश्वगुरु व्हायला फार कालावधी लागणार नाही. ते आपण ठरवून इथून गेलो. खऱ्या अर्थाने आपण जर पक्क केलं मनाशी की जे काही मी करणार आहे ते भारत मातेच्या उद्धारासाठी करणार आहे, पूर्ण प्रामाणिकपणाने मी काम करणार आहे, जे काम तुम्ही कराल ते 100% करणार आहे असं ठरवून इथून जर गेलात तर आयोजकांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि मी येऊन हे कथन केलं, त्याचं सार्थक झालं असं होणार आहे. एक गीत फक्त आपण ऐकायचं आहे. 2च मिनिटं शेवटची मी तुमची घेणार आहे आणि ते गीत ऐकल्यानंतर आपला कार्यक्रम संपणार आहे. त्यानंतर काही आभार प्रदर्शन वगैरे नाहीये, काही बोलायचं नाहीये. त्या गीताचे मध्ये जी देशभक्ती सांगितली ती ऐकतच आपण ती मनामध्ये गुंजन करत आपण जायचं आहे. तेव्हा आपण ते गाणं ऐकूया. ताठ बसा, डोळे बंद करा. सैनिक जसे ताठ बसतात तसं आपण ताठ बसूया, डोळे बंद करा. आणि हे गीत तुम्ही आधी ऐकलं असेल, पण आता हे सगळं कथन ऐकल्यानंतर त्याच्या शब्दाचा अर्थ आणि रीडिंग बिटवीन द 2 लाईन्स असं आपण जे म्हणतो ते तुम्हाला रीड करता येणार आहे. म्हणून हे गाणं नीट मनापासून ऐका.
देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ही रहना चाहिए। सिलसिला ये बात मेरी यूं ही चलना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ही रहना चाहिए। मेरी नस नस तार कर दो और बना दो एक सितार, राग भारत मुझ पे छेड़ो झंझनाओ बार बार। देश से प्रेम आँखों से झलकना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ही रहना चाहिए। शत्रु से कह दो जरा सीमा में रहना सीख ले, ये मेरा भारत अमर है सत्य कहना सीख ले। भक्ति की इस शक्ति को बढ़कर दिखाना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ही रहना चाहिए। है मुझे सौगंध भारत है मुझे, भूलूं ना एक क्षण तुझे, रक्त की हर बूंद तेरी है तेरा अर्पण तुझे। युद्ध ये सम्मान का है मान रहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ही रहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ही रहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ही रहना चाहिए। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। धन्यवाद।